नमस्कार मित्रांनो, आजचा आपला ॲडमिशन रिलेटेड टॉपिक आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा शिल्लक असतात, किती जागा अवेलेबल असतात। मग ती कॅटेगरी ओपन असेल, ओबीसी, एसबीसी, एनटी, एससी, एसटी किंवा एसईबीसी, पीएफडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट, डिफेन्स, होम युनिव्हर्सिटी 6 म्हणजे काय, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 6 म्हणजे काय, स्टेट लेवलच्या सीट्स, एआय सीट ज्या जेडब्ल्यू थ्रू भरल्या जातात। तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। किती टक्के आरक्षण हे दिलं गेलेलं आहे कुठल्या कॅटेगरीला ते देखील आपण बघणार आहोत। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात। त्याआधी जर आपण माझ्या YouTube चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ ऍडमिशन रिलेटेड मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे। चला तर सुरू करूयात। आता हा जो चार्ट तुमच्या समोर दिसतोय, रिझर्वेशन फॉर रिझर्व क्लास कॅटेगरी कॅन्डिडेट्स, हा जो चार्ट मी घेतलाय सगळ्यात आधी सांगतो तर हा चार्ट मी घेतला आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ऍडमिशन प्रोसिजरचं, महासीईटीचं 2024-25चं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे की जे mahacet.org या वेबसाईटवर अवेलेबल आहे। तिथून मी हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि त्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधला हा जो चार्ट आहे, हा डेटा मी आपल्या समोर सांगत आहे। ओके, आता यामध्ये द पर्सेंटेज ऑफ सीट रिझर्व फॉर कॅन्डिडेट फॉर रिझर्व कॅटेगरी हे मेन्शन केलेलं आहे। आता इथे एक सेंटेन्स त्यांनीच दिलेला आहे की पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन इज द पर्सेंटेज ऑफ सीट्स अवेलेबल फॉर महाराष्ट्र कॅन्डिडेट कमिंग अंडर द कॅप, म्हणजे कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसच्या अंडर जेवढं काही रूल्स येतात त्यानुसार या जागा विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार ह्या अलॉट केल्या जातात। आता यानंतर हे सगळ्या शेवटी जे एसईबीसीचं आहे त्याच्याविषयी एक महत्वाची लाईन मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे, ती यानंतरच्या लगेच स्लाइड मध्ये म्हणजेच पुढच्याच 5 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्वाची अपडेट ही एसईबीसी विषयी त्यांनी दिलेली आहे, ते आपण डिस्कस करूयात, वन बाय वन बघू। आपल्याला माहित आहे की ओपन कॅटेगरीसाठी किती जागा असतात, ठीक आहे। आता कॅटेगरी वाईज हे रिझर्वेशन त्यांनी दिलेले आहे। एससी कॅटेगरीसाठी 13% जागा, ऍक्च्युअल किती जागा 60 पैकी 120 पैकी हे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत, ठीक आहे। पण हे आरक्षण त्यांनी इथं दिलंय की रिझर्वेशन किती टक्के सीट रिझर्व आहेत। एससी कॅटेगरीसाठी 13%, एसटी कॅटेगरीसाठी 7%, व्हीजे एनटीए 3%, एनटीबी म्हणजे NT1 2.5, NT2 3.5, NT3 2.0 आणि ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास याला 19% आरक्षण। आणि याच ओबीसी मधल्या जागा या एसबीसी साठी सुद्धा दिल्या जातात। किती जागा दिल्या जातात ते आपण पुढे बघूयातच। आणि सोशियली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास एसईबीसी 10% जागा, असं मिळून ते 60%। पहिले काय होतं की 50% ह्या वरच्या असायच्या, पण आता एसईबीसी साठी 10% दिल्यामुळे 60% जागा ह्या रिझर्व कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी असतील। आता एक्झॅक्ट जागा किती असतील कुठल्या कॅटेगरीसाठी ते आपण बघूयात। हा, आता इथं मी जागा दिलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करतोच आहे, पण त्याआधी एक लाईन मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो। मी मगाशी म्हटलं तुम्हाला की एसईबीसी विषयी एक महत्वाची लाईन त्यांनी त्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये दिलेली आहे आणि तेच ऍज इट इज मी ती लाईन इथं घेतलेली आहे की इन केस ऑफ एसईबीसी कॅन्डिडेट्स रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट, म्हणजे इथून पुढे ऍडमिशन होईपर्यंत किंवा त्या पिरियड मध्ये ऑनरेबल हायकोर्टचं जे काही डिसिजन असेल त्यानुसार ही पॉलिसी सब्जेक्ट करेल, म्हणजे त्यानुसार ही पॉलिसी डिपेंड असेल। जर काही चेंजेस होणार असतील तर ते तुम्हाला त्या वेळेस कळवले जातील एसईबीसी विषयी स्पेशली। ओके, आता जसं आपण बघितलं की एससी कॅटेगरीला 13% जागा असतात, म्हणजे इथं मी हे दिलंय आउट ऑफ 66 60 जागांपैकी एससी कॅटेगरीला किती असतात 6 ते 7। मग आता त्यात लेडीजला किती आणि जेंट्स जनरलला किती हे देखील पुढच्या स्लाइड मध्ये आहे। ओके, वन बाय वन आपण ते बघूया। सध्या सुरुवातीला एवढं जाणून घ्या की एससी कॅटेगरीसाठी 13% जागा म्हणजे 60 पैकी 6 ते 7 जागा या दिल्या जातात। ओके, त्यानंतर
एसटी कॅटेगरीसाठी 7% रिझर्व्ह सीट्स आहेत, तर तुम्हाला त्या 3 ते 4 ह्या जागा एसटी कॅटेगरीसाठी दिल्या जातात. हे मी सगळं आउट ऑफ 60 म्हणजे 60 पैकी किती जागा. काही कॉलेजेसला 120 ची व्हॅकन्सी असते, तर त्यानुसार समजा ह्या जागा 6 ते 7 आहे तर त्या 13 ते 14 जागा येतील. जर 120 सीट्स असतील तर 180 असतील तर त्या प्रमाणात त्या पटीमध्ये त्या जागा वाढत जातील. ओके. त्यानंतर व्हीजे किंवा NTA 3% आरक्षण आहे, तर 2 जागा त्यांना दिल्या जातील. NT1 म्हणजे NTB 2.5% तर 2 जागा. NT2 3.5% नुसार 2 ते 3 जागा. ऑदर ब्लॅक तसंच NT3 1 ते 2 जागा. ओबीसी, आता ओबीसी साठी 19% आरक्षण आहे, 11 ते 12 जागा असतात. याच ओबीसी पैकी SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास ओबीसी मधल्याच काही 1 ते 2 जागा या SBC साठी दिल्या जातात. ओके. SEBC हे वेगळं आणि SBC वेगळं. ओके. SEBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास, ओबीसीच्या अंडर जे येतं ते. आणि SEBC जे आहे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, त्याला 10% आरक्षण या वर्षीपासून आहे. तर या वर्षीच्या पूर्ण अलॉटमेंट मध्ये 10% जागा या SEBC साठी देण्यात येणार आहेत. तर 60 पैकी 10% म्हणजे 6 जागा या अशा त्या SEBC साठी असणार आहेत. टोटल त्यांनी पर्सेंटेज वाईज सगळं इथे क्लिअर कट दिलेलं आहे. आता आपण बघूयात की समजा जर आता मी इथं 4 वेगवेगळ्या ब्रँचेसची किंवा 4 वेगवेगळ्या कॉलेजेसची इनटेक दिलेली आहे. ओके. तर सँक्शन इनटेक 60 असेल तर किती जागा ह्या इन्स्टिट्यूट लेवलला असतात, किती जागा JEE ला दिल्या जातात, किती जागा ह्या महाराष्ट्र स्टेट साठी असतात, हे डिपेंड करेल गव्हर्नमेंट कॉलेज आहे की ऑटोनॉमस आहे की प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. आणि प्रायव्हेट जरी असेल तरी सुद्धा त्यामध्ये त्या प्रायव्हेट कॉलेजचं डिसिजन प्रत्येक ब्रँचनुसार हे वेगवेगळं असतील. इथं मी 4 सॅम्पल बेसिसवर केसेस दिलेल्या आहेत. सॅम्पल केसेस आहेत या. असं काही काही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. समजा सँक्शन इनटेक 60 असेल एखाद्या कॉलेजची, पहिली केस ही पहिली केस सँक्शन इनटेक 60 असेल, त्यामध्ये कॅप साठी दिलेला त्यांनी 60 सीट आहेत आणि MS सीट महाराष्ट्र स्टेट सीट या 51 आणि AI सीट म्हणजे JEE मेन्स थ्रू ज्या भरल्या जातात त्या 9 सीट्स 60 आहे. MS सीट 51 प्लस JEE सीट्स 9. इथं इन्स्टिट्यूट लेवल 0 आहे. एखाद्या कॉलेजला इन्स्टिट्यूट लेवल असू शकतात 6, 12 यानुसार त्या व्हॅरी होऊ शकतात. आता जी सँक्शन इनटेक असते 60 त्याच्या व्यतिरिक्त सँक्शन इनटेक 60च्या व्यतिरिक्त 60 माग EWSच्या 6 जागा आणि TFWSच्या 3 जागा. आता TFWS काय असतं हे मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट डेट्स असा तो व्हिडिओ आहे, इंजिनिअरिंगच्या इम्पॉर्टंट डेट्स ऍडमिशनच्या. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. तर त्यामध्ये TFWS काय असतं ते मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या EWS आणि TFWS या ज्या जागा असतात त्या 60च्या व्यतिरिक्त असतील. ओके. आता सेकंड केस आहे सँक्शन इनटेक जर 60 असेल तर इथं पण 60 होती, इथं पण 60 होती, पण इकडे काय दिलंय की कॅप सीट्स 57. ओके. कॅप सीट्स किती आहेत 57 आहेत. इथं 60 होत्या, इथं 57 आहे. मग बाकीच्या 3 सीट कुठे गेल्या तर इन्स्टिट्यूट सीट्स म्हणजे जे इन्स्टिट्यूट लेवलला भरल्या जातात मॅनेजमेंटच्या सीट्स ज्या असतात त्या एखाद्या कॉलेजला 3 असू शकतात, एखाद्या कॉलेजला 6 असतील, एखाद्या कॉलेजला 12 असतील. जर 3 असतील तर काय 57 सीट्स या दिल्या जातील. त्यापैकी 48 सीट्स या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणजे ज्यांनी CET एक्झाम दिलेली आहे असे विद्यार्थी. ओके. आणि AI सीट्स म्हणजे ऑल इंडिया. तर JEE थ्रू जे भरल्या जातात त्या 9 जागा 60 मागे दिल्या जातात. जर 120 इनटेक असेल तर 18 जागा असतील. परत इथं EWS 6 आणि 3 60च्या व्यतिरिक्त 120 असतील इनटेक तर EWSच्या 12 आणि TFWSच्या 6 त्या पट्टीत त्या वाढत जातात. ओके. आता एखाद्या कॉलेजला सँक्शन इनटेक 60च आहे, पण त्यांनी काय केलं की इन्स्टिट्यूट सीट्स या
60 पैकी 6 घेतला आणि कॅप साठी सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस साठी 54 सीट्स दिलेल्या आहेत. मग त्यापैकी MS सीट 45 महाराष्ट्र स्टेट, MS CET ज्यांनी दिली त्यांचे आणि AI ऑल इंडिया सीट्स JEE थ्रू जे भरल्या जातात असे 9 सीट्स. ओके. अजून एक केस अशी असू शकते की सँक्शन इंटेक 60 आहे पण त्यापैकी कॅप सीट्स 48 आणि इन्स्टिट्यूट सीट्स 12. आता हे असं काय, तुम्ही जर पहिल्यापासून बघता इथं कॅप सीट 60 आहेत, इथं 57 आहेत, 54 आहेत, 48 आहे, असं का? त्या इन्स्टिट्यूटनी त्या कॉलेजनी हे ठरवून घेतलेलं असतं की इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट लेवलच्या सीट्स ह्या किती असायला पाहिजे. ओके. तर काही ठिकाणी आता एखादं गव्हर्नमेंट कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज, तिथं इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट नसतील, 0 असतील, सगळ्याच्या सगळ्या त्यांनी कॅप साठी दिलेल्या असतील, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधून ते भरून घेत असतील. पण एखादा इन्स्टिट्यूट असं असेल की त्यांनी 3 सीट्स ठेवल्या असतील किंवा पर्टिक्युलर एखाद्या ब्रँचला 3 सीट ठेवल्या असतील, 57 त्या कॅप साठी दिल्यात, इथे 6 सीट्स त्यांनी ठेवल्यात, 6 घेता येतात, मॅक्झिमम त्या 12 घेतात, मग 60 पैकी 12. ओके. 60 पैकी मॅक्झिमम 12 घेता येतात. हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी होईल. ही गोष्ट एक नीट समजून घ्या. हे मी का सांगतोय की समजा आता इथं 48 कॅप सीट्स आहेत आणि MS सीट 39 आहेत आणि AI सीट्स 9 आहेत, तर बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं की 60 जागा आहेत तर आमचा नंबर इझिली लागेल, मग आम्हाला एवढं आरक्षण आहे तर ते आम्हाला तेवढ्या जागा मिळतील. पण तसं नाहीये. जर इन्स्टिट्यूट लेवलला 6 किंवा 12 किंवा 3 ह्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट असतील त्या 60 पैकीच असतात, वेगळ्या सीट्स नाही त्या 60 पैकी त्यामुळे मग कॅपला सीट संख्या ही कमी होते. मग जे मेरिट आपण म्हणतो की मेरिट जास्त जातं एखाद्या कॉलेजचं, कदाचित हे पण कारण एक असू शकतं. ओके. त्या केसमध्ये जर 12 सीट्स कुठल्या एखाद्या कॉलेजच्या एखाद्या ब्रँचला, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर इंजिनिअरिंगचे ब्रँच आहे, एखाद्या कॉलेजला 60 सीट आहेत, तर तुम्ही असं समजायचं बिलकुल कारण नाही की 60 मध्ये आपला लगेचच नंबर लागेल पर्सेंटेज वाईज. कारण का, तर त्यांनी 12 सीट्स या इन्स्टिट्यूट लेवलला इन्स्टिट्यूट कोट्यासाठी रिझर्व्ह ठेवलेला आहे आणि 48 सीट आहेत. मग त्या 48 मध्ये पण परत डिवायडेशन होणार, ओपन कॅटेगरीला किती, ओबीसीला किती, त्याविषयी अजून एक डिटेल माहिती पुढच्या स्लाइड मध्ये मी ती दिलेली आहे, ते देखील आपण बघूयात. पण या केसमध्ये जर 48 असतील तर प्रत्येक वेळेस बघा AI सीट्स ऑल इंडिया JEE थ्रू प्रत्येक कॉलेजला 9 सीट्स ह्या भरल्या जातातच 60 मागे. ओके. 60 मागे 120 मागे 18 प्रत्येक ठिकाणी ते आहे. मग तुमच्या इन्स्टिट्यूट लेवलला सीट्स किती आहेत ते डिपेंड नाही, ते मॅटर करत नाही. ओके. मग 9 सीट्स या AI थ्रू भरल्या जातात. JEE एक्झाम ज्यांनी दिली आहे, रजिस्ट्रेशन करताना ज्यांनी JEEचं मार्कशीट अपलोड केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. ओके. पण त्या 9 सीट्स ह्या असतात 60 मागे. फाईन. मग 48 असेल काही ठिकाणी, 54 असेल काही ठिकाणी, कॅप सीट 57 असेल काही ठिकाणी, 60च्या 60 ह्या कॅप सीट्स असतील. ओके. आता हे नेमकं कसं, हे जे व्हॅरिएशन होतंय ना, तर मी एका कॉलेजचं सॅम्पल बेसिसवर कुठल्या कॅटेगरीला जनरल साठी किती सीट्स दिल्या गेल्यात, लेडीज कॅटेगरीसाठी किती सीट दिल्या गेल्यात, ओके, ओबीसी असेल लेडीज कॅन्डिडेट आहे आणि ओबीसी कॅटेगरी त्यांना किती सीट दिल्या गेल्यात, डिफेन्स मध्ये किती दिल्या गेल्यात, यापैकीच डिफेन्सच्या दिल्या जातील ना, ज्या 48 आहे 54 आहेत यापैकीच डिफेन्सच्या पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटच्या स्टेट लेवलच्या सीट्स या दिल्या जातील ना. तर आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये ते बघूयात की किती टक्के सीट्स या डिफेन्सला दिल्या गेल्यात, मग आपल्यासाठी किती राहत आहेत, दुसऱ्या कॅटेगरीसाठी किती राहत आहेत हे आपण बघूयात. ओके. तर मित्रांनो, ही आहे एक सॅम्पल अलॉटमेंट की अशी मागच्या वर्षी एका कॉलेजला एवढ्या सीट्स कॅप राऊंड थ्रू दिल्या गेल्या होत्या. ओके. म्हणजे लेडीज साठी कुठल्या, जनरल साठी कुठल्या, डिफेन्स साठी कुठल्या, किती आहेत हे सगळं क्लिअर कट इथं आहे. तर तुम्ही बघाल तर ओपन कॅटेगरी जनरल ओपन होम युनिव्हर्सिटी, H म्हणजे काय तर होम युनिव्हर्सिटी 11 सीट्स, लेडीज कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी होम युनिव्हर्सिटीसाठी 5 सीट. होम युनिव्हर्सिटी म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून 12वी ची एक्झाम दिली असेल, मग पुणे युनिव्हर्सिटी ही त्याची होम युनिव्हर्सिटी झाली आणि बाकीचे जे विद्यार्थी समजा अदर युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटी मधून जर पुण्यातल्या एखाद्या कॉलेजला एखादा विद्यार्थी अप्लाय करतोय तर त्याची युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, त्याला जनरल ओपन कॅटेगरी O असं दिलं जातं. H जिथं असेल तिथं होम युनिव्हर्सिटी,
ओ जिथं असेल तिथे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. लेडीज कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 2 सीट्स, जनरलला 3, असे सगळे मिळून ओपन साठी 21 सीट आउट ऑफ 60. मग तुम्ही म्हणाल बाकीचे सीट कुठे गेले, तर बाकीचे सीट सुद्धा आहेत ना. तर डिफेन्स कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी ते स्टेट लेवलचे सीट्स आहेत तिथे 2, किंवा एआयटी जे सीट्स असतात तिथे ओपन ओबीसी या सगळ्यांना दिले जातात. तर मग ते डिस्ट्रीब्युशन हे इक्वल होतच बरोबर, जेवढं रिझर्वेशन दिलेलं आहे त्यानुसारच असतं, फक्त ते पुढे स्प्लिट केलेलं आहे. समजा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट त्यांच्यासाठी काय किती जागा आहेत ह्या सगळ्या मिळून ओपन कॅटेगरीसाठी जेवढं आहे ते रिझर्वेशन दिलं जातं. अगदी तसंच ओबीसी कॅटेगरी, जनरल ओबीसी कॅटेगरी होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट 3 जागा, लेडीज कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरी होम युनिव्हर्सिटीसाठी 2 जागा, जनरल ओबीसी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता इथे एक एक या ज्या जागा दिल्यात, समजा त्या कॅन्डिडेट मिळाले नाही त्या कॉलेजला, किंवा एखाद्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मधल्या कॅन्डिडेटनी अप्लाय केलं नाही एखाद्या कॉलेजला, तर मग हे जे सीट आहे ते आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये जनरल कॅन्डिडेटला दिलं जातं. ओके. तसंच एनटीचं आहे, जनरल NT1, NT2, NT3 प्रत्येकी एक जागा दिलेली आहे. त्याचबरोबर होम युनिव्हर्सिटीसाठी आहे ती, आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी NT1, NT2 परत एक जागा दिलेली आहे, त्या 5. आणि व्हीजे साठी परत, आता त्या कॉलेजला लेडीज व्हीजे होम युनिव्हर्सिटी असेल, एखाद्या ठिकाणी जनरल साठी पण दिली जाऊ शकते ती जागा, मग ती 1 आणि 1 ही त्या कॉलेजला झालेली अपॉइंटमेंट आहे. मग ते लेडीज जनरलची जागा असेल पण ती लेडीज कॅन्डिडेटनी घेतली असेल, मार्क जास्त असल्यामुळं जनरल असा जिथं उल्लेख असतो तिथं जेंट्स कॅन्डिडेट लेडीज कॅन्डिडेट हे देखील चालतात, किंवा अदर देखील तिथे जे आहेत की डिफेन्स सारखे किंवा मग पीडब्ल्यूडी असे कॅन्डिडेट सुद्धा ते जागा घेऊ शकतात. ओके. तर व्हीजे साठी त्या जागा दिलेल्या आहेत. एससी कॅटेगरीसाठी आपण मगाशी बघितलं मगाशीच्या चार्टमध्ये की किती टक्के आरक्षण आहे, अगदी त्यानुसारच त्या जागा दिल्या जातात. जर तिथं त्या फुलफिल झाल्या नाही तर मग स्टेट लेवलच्या किंवा एआय सीट्स थ्रू त्या जागा दिल्या जातील. म्हणजे आपण म्हणतो की एससी कॅटेगरीसाठी आहेत 6 जागा, जनरल एससी होम युनिव्हर्सिटीसाठी कॅन्डिडेट जे आहेत ते 3 जागा, लेडीज कॅन्डिडेटसाठी सेपरेट आरक्षण आहे आपल्याला माहिती आहे, त्यांच्यासाठी सेपरेट 2, आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी तर ते 1 जागा, असे सगळे म्हणून ते 6 असतात. ओके. एसटी कॅटेगरीसाठी देखील तसंच, जनरल आणि लेडीज साठी ह्या वेगवेगळ्या होम युनिव्हर्सिटीसाठी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता ह्या ज्या 2 जागा आहेत ना, जनरल एसटी होम युनिव्हर्सिटी, तो जनरल असा उल्लेख असल्यामुळे तिथे लेडीजही जागा घेऊ शकते, जेंट्सही घेऊ शकतो. पीडब्ल्यूडी म्हणजे काय, आता पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा ज्याला आपण फिजिकली हँडिकॅप असं जनरली म्हणतो, असे जे कॅन्डिडेट असेल कुठली डिसॅबिलिटी असेल तर मग त्यांना त्याचं सर्टिफिकेट आवश्यक असतं. त्यांच्यासाठी ओपन कॅन्डिडेट असेल तर त्याला होम युनिव्हर्सिटीला त्या कॉलेजला 2 जागा दिल्या गेल्या, आणि ओबीसी साठी 1 जागा दिली गेली. तसं पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी 3 जागा दिल्या गेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की आपली कॅटेगरी आहे ओबीसी असेल किंवा कुठली, मग आपल्याला एवढ्या सगळ्या जागा ओबीसी साठी स्पेशल असतील का, तर असं नाही. त्यामध्ये ओबीसी मध्ये जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्या जागा रिझर्व असतात. त्याचबरोबर डिफेन्सचा प्रोफार्मा असतो, तो देखील तुम्ही फिल करून त्याच्यावर स्टॅम्प घेऊन तो डॉक्युमेंट अपलोडिंगच्या वेळेस अपलोड करावा लागतो. तर डिफेन्स ओपन कॅटेगरी. आता इथे यस लिहिलेलं आहे, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा एच किंवा ओ आहे. एच असेल तर होम युनिव्हर्सिटी, ओ असेल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. जर येस असेल तर ते स्टेट लेवल सीट्स असे असतात. म्हणजे डिफेन्स कॅन्डिडेट हे दुसऱ्या स्टेट मधले जरी असतील किंवा त्यांचं डोमिसाईल दुसरीकडचं जरी असेल तरी सुद्धा त्या स्टेट लेवलच्या सीट त्यासाठीच दिलेल्या आहेत. ओपन आणि ओबीसी किंवा कुठल्याही कॅटेगरीला, डिफेन्स असेल पीडब्ल्यूडी असेल, इथं कॅटेगरी असं एवढं मॅटर करत नाही. त्यांच्याकडे त्या डिफेन्स असेल पीडब्ल्यूडी असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स हे रेडी पाहिजे. ओके. तर त्या जागा 3+3 ह्या दिल्या जातात. ऑर्फन कॅन्डिडेट, अनाथ जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट जर असेल तर त्यांना 1 अशी ती जागा दिली जाते. आता एआयच्या ज्या सीट्स आहेत, मगाशीच्या स्लाइड मध्ये मी सांगितलं की 9 सीट्स हे दिल्या जातात एआयला. ठीक आहे. 60 जागा असतील, त्यातल्या 51 सीट्स जर कॅप थ्रू असतील किंवा 48 असतील तर उरलेल्या 9 जागा ह्या एआय साठी असतात. मग त्या कुठल्या कॅटेगरीला, तर तसं काही नाहीये. ओपन, ओबीसी, एसबीसी, एनटी, व्हीजे जी कुठली कॅटेगरी असेल, ज्यांच्याकडं किंवा ज्यांनी जेईईची एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना त्या
9 जागा या रिझर्व्ह असतात. मग ज्यांनी कोणी अप्लाय केलंय त्या पर्टिक्युलर कॉलेजला जसे ऑप्शन्स भरलेत तुम्ही, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे त्यावर देखील आपण व्हिडिओ घेणार आहोत. तर या एआयच्या कॅन्डिडेटसाठी 9 जागा. आता इथपर्यंत सगळ्या होतात त्या 60 जागा ह्या होऊन जातात. मी मगाशी सांगितलंय की ईडब्ल्यूएस ह्या 60 व्यतिरिक्त सीट असतात, 6 जागा त्यांना दिल्या जातात आणि टीएफडब्ल्यूएस ह्या 3 जागा दिल्या जातात. आता यावर्षी एसईबीसी हे देखील आहे. ईडब्ल्यूएस ला किती जागा दिल्या जातील आणि एसईबीसी ला 10% आरक्षण तर आहेच, ठीक आहे, 6 जागा तर त्यांना फिक्सच आहेत. तर त्या कशा पद्धतीने दिल्या जातील? ईडब्ल्यूएस ज्यांच्याकडे ते सर्टिफिकेट आहे तर त्यांना ते कन्सिडर केलं जाईल, ज्यांच्याकडे एसईबीसी आहे तर त्यांना ते कन्सिडर केलं जाईल. त्यानुसार त्या सीट ज्या व्हॅकंट असतील तिथं त्यांना अलॉटमेंट ही दिली जाईल. आता हे सगळं जे आहे हे सीट मॅट्रिक्स जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला या गोष्टी क्लिअर होतील की कुठल्या कॉलेजला, कोणत्या कॅटेगरीला लेडीज कॅन्डिडेट आणि जनरल किंवा डिफेन्स किंवा पीडब्ल्यूडी किती व्हॅकन्सी आहे हे सीट मॅट्रिक्स वरून क्लिअर होतं. तर ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस देखील आपण एक व्हिडिओ घेऊया. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगाल की ऑनलाईन एमएसटी सीईटीच्या महासीईटीच्या वेबसाईटवरून FE 2024 या वेबसाईटवरून त्या सीट मॅट्रिक्स कशा बघायच्या असा देखील व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर हे झालं सीट मॅट्रिक्स विषयी किंवा मॅट्रिक्स आपण बघणार आहोत सीट कशा दिल्यात. यानंतर आपण जे व्हिडिओ घेऊन येणार आहोत ते सीट मॅट्रिक्स कसं बघायचं, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, व्हॅकन्सी पोझिशन कशी असते, प्रत्येक राऊंड नंतर नॉन कॅपचे राऊंड काय असतील, काउन्सिलिंग या ऍडमिशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर माझ्या चॅनलला अक्षय व्ह्यू पॉइंटला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटूयात. थँक्यू.